महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा असहकार आंदोलन सुरू. महाराष्ट्रातील सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्या चौथ्या वेतन आयोगातील तफावत दूर करून वेतन श्रेणी लागू करणे, पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करणे, जशास तसे जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्या घेऊन शिरूर अनंतपाळ पंचायत समिती कार्यालयासमोर असहकार आंदोलन 2 दिवसापासून सुरू आहे. यामध्ये नरहारे, सदानंद शिरोळे, राहुल कुरे, पी.एन. शेळके, पी.पी. भिंगोले, एस.बी. मंजूर पटेल, कदम चंद्रकांत सुरसे यांनी खोकले, रेखा देशमुख, जीवन वाघमारे, भाऊसाहेब शिंदे, सुरसे बिहार आदी कर्मचारी अधिकारी यांचे 2 दिवसापासून असहकार आंदोलन सुरू असून या मागण्या मान्य जाहीर नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात असहकार आंदोलन तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी जय महाराष्ट्र संघटनेकडून देण्यात आला. राहुल शिरोळे व भिंगोले एस.बी. यांनी दिलेली खास प्रतिक्रिया. ठिकाणी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचा जो चौथा वित्त आयोगापासून वेतन त्रुटीचा या ठिकाणी अन्याय झालेला आहे, हा अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी शिराळा तालुक्यातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन स्वीकारलेलं आहे. आजचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यानंतर 23 तारखेपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या वेतन त्रुटीचा मुख्य विषय वेतन त्रुटीचा आहे. चौथ्या वित्त आयोगापासून आम्हाला न्याय मिळालेला नाही. ती वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही आज इथे आंदोलनासाठी बसलेले आहोत. तसेच आम्हाला जुनी पेन्शन योजनेचाही लाभ मिळण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत. आमचे हे आंदोलन काल 16 तारखेपासून चालू झालेले असून आजचा हा दुसरा दिवस. तसेच 23 तारखेपासून आम्ही पूर्ण कामबंद आंदोलन पुकारलेले आहे. जय महाराष्ट्र संघटनेचा, जय महाराष्ट्र संघटनेचा. वेतन त्रुटी आपण हे राज्यव्यापी आंदोलन आहे का शिरूर अनंतपाळ तालुक्यापुरतं मर्यादित आहे? राज्यव्यापी आंदोलन आहे. म्हणजे सर्वीकडं हेच आंदोलन राज्यस्तरीय आंदोलन आहे. संपूर्ण राज्यातील लिपिकवर्गीय कर्मचारी यांचा पुकारलेला हे असहकार आंदोलन आहे.